ठाणे महानगरपालिकेत तब्बल 6 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आता विविध प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर आज माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीची पहिली बैठक पार पडली. तब्बल 6 वर्षांनंतर नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या थेट बैठकीत मांडण्यासाठी व्यासपीठ मिळालंय. पहिल्याच बैठकीत शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं. विशेषतः अतिक्रमण, फेरीवाले, अनधिकृत पार्किंग आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा बैठकीत चांगलाच गाजला. माजीवाडा मानपाडा परिसरातील विविध भागांमध्ये रस्ते आणि पदपथांवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. फेरीवाल्यांमुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचंही बैठकीत सांगण्यात आलं. अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासोबतच फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रभाग समिती अध्यक्ष सिद्धार्थ ओवळेकर यांनी प्रशासनाला दिलेत. त्यामुळे प्रभागातील फेरीवाल्यांची संख्या, त्यांची ठिकाणं आणि त्यांच्या व्यवसायाची स्थिती याबाबत अधिक स्पष्ट माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहे. याशिवाय अनधिकृत पार्किंगचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. रस्त्यांवर बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याने अशा ठिकाणी कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. अनधिकृत होर्डिंगचा मुद्दाही बैठकीत चर्चेत आला. नियमबाह्य होर्डिंगमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा होर्डिंगवर नियमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार रोखण्यासाठीही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागात आवश्यक त्या ठिकाणी योग्य ती फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती आणि साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. 6 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर झालेल्या या पहिल्याच प्रभाग समिती बैठकीमुळे आता नगरसेवकांना स्थानिक प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडण्याचं व्यासपीठ मिळालंय. आता बैठकीत देण्यात आलेले आदेश प्रत्यक्षात कितपत लागू होतात, अतिक्रमण आणि फेरीवाल्यांवर किती प्रभावी कारवाई होते, अनधिकृत पार्किंग आणि होर्डिंगचा प्रश्न कितपत मार्गी लागतो, याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलंय. नगरसेवकांचा कसा रिस्पॉन्स आहे? आज माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती येथे या 6 वर्षाच्या कालावधीनंतर प्रभाग समितीची पहिली सभा पार पडली. आणि या प्रभाग समितीच्या सभेला सर्व अधिकारी, त्याचबरोबर सर्व सन्माननीय सदस्य हे उपस्थित होते. अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते, ज्याला कुठेतरी लोकप्रतिनिधीची उणीव वाटत होती, त्या सर्व प्रश्नांना कुठेतरी पटलावर ठेवून एखादे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त संबंधित विभागांना तशा सूचना दिलेल्या आहेत की फेरीवाली क्षेत्र असतील, पार्किंग असेल, त्याचबरोबर इथे अवैध प्रमाणे चाललेले धंदे असतील, या सर्वांवर कुठेतरी आळा घालण्यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर पुढच्या सभेच्या आधी या सर्व सूचना सुनावण्या आणि लोकप्रतिनिधींच्या समस्या या कुठेतरी मार्गी लावायच्या या प्रयत्नाने आम्ही ही सभा यशस्वीरित्या पार पडली. या सभेमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांचे आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अधिकाऱ्यांना असं सूचना देतो की या पुढच्या सभेच्या आधी आपण निश्चितप्रमाणे सर्व माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीची भौगोलिक सगळ्यात मोठी रचना आहे, जिथे सर्वाधिक उत्पन्न आपण ठाणेकरांच्या वतीने इथून कलेक्शन करतो. तर त्या सर्व टॅक्सच्या बदल्यात त्यांना एक सुसज्ज आणि कन्व्हिनियंट प्रभाग देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि येणाऱ्या काळात निश्चितप्रमाणे सर्व सूचनांची आम्ही अंमलबजावणी करून निवारण करून आम्ही सर्व प्रभागामध्ये यशस्वीरित्या हॉकर्स पार्किंग याबाबत काहीतरी धोरणात्मक निर्णय तयार करत आहोत. निश्चितप्रमाणे फायलेरिया विभाग ह्याला सकाळी औषधी फवारणी करणे आणि सायंकाळी मच्छर फवारणी करणे असे आदेश देण्यात आलेले आहेत. येणाऱ्या काळात प्रत्येक प्रभागामध्ये आपण टप्प्याटप्प्याने करून 1 प्रभाग, 2 प्रभाग, 3 आणि 8 अशा टप्प्याटप्प्याने 4 फेजेसमध्ये ह्या फवारण्या करण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही नाले असतील, साचलेलं पाणी असेल, तर इतर काही आरोग्याच्या ज्या काही धोकादायक ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणी या फवारणी आम्ही दौराही करणार आहोत आणि लोकप्रतिनिधी उपस्थिती राहणार आहेत. अशा प्रकारचा एक नियोजन आणि सामूहिक समन्वय आपण दौरा प्रस्तावित केलेला आहे. सर, प्रकारे उभारण्यात आलेल्या उभारण्याचा होल्डिंगचा विषय देखील निघाला, त्याबरोबर अनधिकृत पार्किंगचा विषय देखील त्यावर त्याच्या निर्देश दिला आहे. सन्माननीय उपायुक्त वाहतूक
वाहतूक विभाग आणि जाहिरात विभागाचे उपायुक्त या दोघांना आपण त्या सूचना तशा दिलेल्या आहेत. पुढील महासभेच्या आधी त्यावर कारवाई प्रस्तावित केलेली आहे.